पाहिजे तसं काही नाही, पण द्यावं. आणि देताना देखील नम्रतेने द्यावं, अहंकाराने नव्हे, गर्व करून नव्हे, नम्रतापूर्वक लहानपण घेऊन द्या, नम्रतेने द्या, भावनेने द्या. दान करो गरीबे से बाबा, दान करो गरीबे से बाबा, मगरूर से धोखा है, तू कहेगा मैं दाता माल कहाँ से लाया है. नम्रतेने दान करा, चांगल्या ठिकाणी दान करा, कारण चांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच वाया जात नाही आणि वांगल्या ठिकाणी केलेलं दान कधीच उपयोगाला पडत नाही. हे फार चांगलं स्थान आहे, पूर्ण देशामध्ये उत्कृष्ट हे स्थान आहे. चांगल्या स्थानी दान केलं, कारण हे कुरुक्षेत्र आहे महाराज, याची जगामध्ये वाहवा केली जाते, याचं जगामध्ये नाव आहे, सर्व ग्रंथामध्ये याचं नाव आहे. आणि मग अशा ठिकाणी दान केलेलं निश्चित त्याची वृत्ती होणार. हा एक तर अधिक तर हा अधिक मास आहे, अधिक अशी अधिकम फल. एरवी तुम्ही दान केलं तर त्याला कमी फल असतं, या महिन्यात जर दान केलं तर त्याला जास्त फळ असतं, मग त्याला अधिक मास, अधिक अशी अधिकम फल. महाराज म्हणतात, सुख वसे तुझे पाय मग नैवेद्य काही. सुख देवा तुझ्याकडे आहे, आणि म्हणून सुखाच्या बद्दल महाराज बोलतात, माझी अल्पही वासना, मुली वासना प्रकट केली तेव्हा ती अल्पशी आहे, पण तू तो उदाहरणांचा राहणार, तू सगळ्यांचा उदार दाता आहेस. दात्याचे काही प्रकार आहेत, उत्तम दाता, मध्यम दाता, कनिष्ठ दाता. उत्तम दाता कोण? मागितले 500 पण देतो मात्र 5000, उत्तम दाता. मागितले 500 रुपये आणि देतो देखील 500 रुपये, हा मध्यम दाता. मागितले 500 रुपये देतो मात्र 100 रुपये, हा दाताच आहे, पण कनिष्ठ दाता. माझी अल्प ही वासना. वासना शब्द आला म्हणून थोडक्यात चिंतनात आपल्याला वेळ नाही. प्रत्येकाला काही ना काही वासना असतेच, चांगली वासना असते. तुका म्हणे पाया पैसे येईल ऐशी वासना, तुका म्हणे अवघी आवरलेली वासना, तुका म्हणे अवघी आवरलेली वासना. माता महाराज तू सोया, माता महाराज तू सोया. वासना चांगली ठेवा, चांगली वासना असावी, नसावी सद्वासना असावी, कुवासना नसावी. तेव्हा महाराज म्हणतात, माझी वासना मी देवा प्रकट केली, पण तू कोण आहे, तुझं फार